सभागृहात माननीय आमदार चित्राताई वाघ यांचं भाषण ऐकलं. माननीय आमदार मनीषाताई कायंदे यांनी थैतयाट हे विशेषण पुन्हा वापरलं पाहिजे इतकं खालावलेलं भाषण काल सभागृहात चित्राताई तुम्ही केलं. मी एका अत्यंत खानदानी घरातली स्त्री आहे. मी सुशिक्षित सुसंस्कृत घरातली महिला आहे. साधारण असा दावा करणाऱ्या महिला एका पुरुषाला उद्देशून मी तुमच्यासारखे 56 माझ्या पायात बांधून फिरते असं म्हटल्याचं माफ करा चित्राताई, आम्ही तरी ऐकलेलं नाही. आणि जर तुम्हीच असा दावा करत असाल तर त्या 56मध्ये संजय राठोड, गोरे, रावल, धनंजय मुंडे, किरीट सोमय्या यांचा समावेश आहे का? आणि जर नसेल तर चित्राताई ती 56 माणसं कोण एकदाची यादी प्रसिद्ध करूनच टाका. काल सभागृहात तुम्ही म्हटलात की मी नवीन आहे, मला फारसा अनुभव नाही. चित्राताई, तुम्ही जरी सभागृहात आमदार म्हणून नवीन असलात तरी सभागृहाकडे पाहणारी जनता, प्रेक्षक फार जुने आहेत. एखादा मुद्दा मनीषाताईंच्या भाषेतच सांगायचं झालं तर खूप थैतयाट करून मांडलात किंवा खूप आक्रोश करून मांडलात तर तुम्ही खरं बोलतायत असं जनतेला मुळीच वाटत नाही. काल तुम्ही म्हटलात की तुमच्यासारखे 56 मी पायात बांधून फिरते. चित्राताई, पायात 56 बांधून फिरण्यापेक्षा तुम्ही जर महाराष्ट्रातले प्रलंबित 1756 प्रश्न जर घेऊन फिरलात, त्यांना न्याय देऊ शकलात तर फार बरं होईल. किंबहुना महाराष्ट्रासाठी ते फार बरं होईल. चित्राताई, ते सभागृह पायात 56 माणसं घेऊन फिरण्यासाठी नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडायचेच नसतील, पायात 56 माणसं घेऊन बांधून फिरायचंच असेल तर चित्राताई, कृपया आपल्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि त्या सभागृहाची प्रतिमा कृपया मलिन करू नका. गेल्या 2 दिवसापासून दिशा सलियान प्रकरण 5 वर्षांनंतर पुन्हा उकरून काढलं गेलंय. त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. पण एक 2-3 दिवसांपूर्वी माननीय नारायण राणे साहेब म्हटले की मला माझ्या दोन्ही पुत्रांवर सार्थ अभिमान आहे. राणे साहेब, तुमच्या पुत्रांवर फक्त तुम्हालाच सार्थ अभिमान आहे, पण माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पुत्रावर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. किंबहुना ठाकरे कुटुंबातले व्यक्ती सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे चुकीचं वागू शकतात असं जनतेला वाटत नाही. सन्माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वावर, कर्तृत्वावर आणि प्रतिमेवर संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. आणि गेल्या 5 वर्षात तुम्ही कितीही ती प्रतिमा मलिन करत असलात तरी सन्माननीय आदित्य साहेबांची प्रतिमा किती स्वच्छ आहे हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आणि आमचा जनतेचा सन्माननीय आदित्य साहेबांच्या वर असलेला विश्वास किंबहुना त्यामुळे सिद्धच झाला आहे. हा फक्त विश्वास जनतेलाच नाहीये, तर काल सत्ताधाऱ्यांमधल्या सुद्धा अनेक आमदारांनी सन्माननीय आदित्य साहेबांच्या बाजूने भूमिका घेतली, मत मांडलं. ती कदाचित उद्या बदलूही शकते, परंतु हो, आज मांडले गेलेलं मत हे खरं तर तरुण पिढीतली एक प्रतिनिधी म्हणून राजकीय संस्कृती अबाधित आहे